अजितदादांची चेकवर सही, लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार? सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याकडे लक्ष लागले आहे। या योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत। आता या योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना आता जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही, कारण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे। याबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी अपडेट दिली आहे। तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवर। तर लाडक्या बहिणींनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत बँकेत जमा होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच आजच्या या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। तर लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण या चॅनलवरती लाडकी बहीण योजनेबद्दलच्या सर्व छोट्या मोठ्या अपडेटबद्दल सविस्तर माहिती दिली जाते। तसेच या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला विविध योजनांच्या व्यवस्थितपणे माहिती सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे। त्यामुळे या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तर लाडक्या बहिणींनो, ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली होती। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येत आहेत। गेल्या जुलै महिन्यापासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली होती। आतापर्यंत लाडक्या बहिणींना या योजनेचे 7 हप्ते मिळालेले आहेत। आता फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे हा कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे। फेब्रुवारीचा हप्ता देखील आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे। याबाबत उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी अपडेट दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमध्ये बोलत होते। नेमकं काय म्हणाले अजित पवार हे आपण जाणून घेऊयात। तर फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे। याबाबत अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींनी सरकार आणण्यासाठी मोठी जबाबदारी पार पाडली। मी इथे येण्यापूर्वी चेकवर सही करून आलो आहे, त्यामुळे लवकरच फेब्रुवारीचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होतील। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी पण सांगितलं आणि मी पण सांगतो, ही योजना बंद होणार नाही, असं अजित पवार यांनी एका भाषणात म्हटलेलं आहे। तर आता 2100 रुपये कधीपासून मिळणार तर हे जाणून घेऊयात। तर आमचं सरकार राज्यात पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या वेळी करण्यात आली। आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाभार्थी महिलांना दर महिन्याला 2100 रुपये मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। तर आता 5 लाख लाभार्थी महिला येथून अपात्र ठरवण्यात आलेले आहे। म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या 5 लाख महिला लाभार्थींना आता या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। दरम्यान या योजनेसाठी काही निकष बनवण्यात आले होते, मात्र निकषात न बसणाऱ्या महिलांनी देखील या योजनेसाठी अर्ज केले होते आणि त्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात आला। मात्र आता या योजनेत न बसणाऱ्या म्हणजेच या निकषात न बसणाऱ्या 5 लाख महिलांची नावं वगळण्यात आलेली आहेत। तर लाडक्या बहिणींनो, आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा कधी येणार ते जाणून घेऊयात। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा 22 फेब्रुवारी 2025 पासून ते 28 फेब्रुवारी 2025 च्या दरम्यान सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यात येणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, त्यामुळे आजच्या या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर लाडक्या बहिणींपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तसेच तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच पद्धतीचे अचूक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या हक्काच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर लाडक्या बहिणींनो, पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।